नमस्कार, मी धर्मेंद्र राजपूत आणि आपण पाहत आहात जळगाव टाइम्स न्यूज। जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर खरं तर 23 डिसेंबर पासून अर्ज भरण्याची प्रक्रियेला सुरुवात झाली होती। आज आहे 29 डिसेंबर, म्हणजेच शेवटचे 2 दिवस आता शिल्लक राहिलेले आहेत। 30 डिसेंबर ही अर्ज दाखल करण्याची शेवटचा दिवस असून त्यासाठी आज 29 तारखेला अनेक इच्छुकांनी जळगाव शहर महानगरपालिकेत येऊन अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं पाहावयास मिळत आहे। त्यामध्ये अनेक राजकीय पक्षाचे पदाधिकारी असेल, विविध संघटनेचे पदाधिकारी असेल, काही आजी माजी नगरसेवक होते, त्यांनी देखील आज अर्ज दाखल केलेला आहे। जळगाव टाइम्स न्यूजच्या माध्यमातून वेळोवेळी महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात प्रत्येक अपडेट ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत दाखवण्याचा नेहमीच प्रयत्न करणार आहे। नमस्कार, मी ॲडव्होकेट दिलीप बबनराव पोकळे। मी मागील 7-8 वर्षापासून प्रभाग क्रमांक 1 मधील नगरसेवक या नात्याने लोकांची सेवा करत आहोत आणि आज तारखेला मी प्रभाग क्रमांक 1 मधून शिवसेना या पक्षातर्फे माझं नामनिर्देशन पत्र भरलेलं आहे। उमेदवारी दाखल केलेली आहे। नमस्कार, मी अक्षय चत्रभूष सोनवणे। आम्ही प्रभाग क्रमांक 2 अ मधून आणि ब मधून अर्ज दाखल केलेला आहे। कुठल्या पक्षाकडून? भारतीय जनता पार्टी पक्षाकडून केलेला आहे अर्ज दाखल। पक्ष कोणत्या पक्षात? मी भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी दाखल केलेली आहे। प्रभाग वगैरे प्रभाग 5 अपक्ष वगैरे असं काहीच नाही? नाही। म्हणजे आता यादी ठरलेली असं म्हणता येईल की माहितीची नाही, जवळपास काही जागा ज्या पूर्वीपासूनच निश्चित होत्या, वाटाघाटीमध्ये त्या जागेसंदर्भात कुठल्याही पक्षाचा आग्रही नव्हता। त्याच्यामुळे ज्या निर्विवाद होत्या त्याच्या अनुषंगाने हाच फॉर्म त्या नंबर टाकून भरण्यात आलेला आहे। मी मनोज सुरेश चौधरी, मी प्रभाग क्रमांक 9 अ मधून शिवसेनेतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। काय विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही या ठिकाणी उतरलात? मी गेल्या 15 वर्षापासून त्या भागाचा नगरसेवक होतो आणि विकास कामं जे आम्ही केले आहेत, आपल्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री पावसो गुलाबराव पाटील साहेबांच्या DPTC निधीमधून असेल, आपला मनपा फंड असेल, आपल्या माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून आपल्या जळगाव शहराला जे 100 कोटी रुपये मिळाले होते, त्याच्यातनं आमच्या प्रभागाचे चांगले विकास कामं। नमस्कार, माझं नाव डॉक्टर अमृता चंद्रकांत सोनवणे। मी आज इकडे जळगाव महानगरपालिकेच्या रणसंग्रामात प्रभाग क्रमांक 11 मधून फॉर्म भरलेला आहे आणि शिवसेना या पक्षाकडून भरलेला आहे। त्याचा आदेश आणि जेव्हा यादी जाहीर होईल तेव्हा ऑफिशियली ते अनाऊन्स होईलच। पण आज मी माझ्या भावासोबत आणि आमच्या सरांसोबत वगैरे आमच्या मित्रपरिवाराच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने आज इकडे फॉर्म भरायला आलेली आहे। माझे वडील आमदार चंद्रकांत सोनवणे आणि मम्मी माजी आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या आशीर्वादाने आज मी माझ्या राजकारणाच्या प्रवासाची नवीन सुरुवात करते आहे। माझं नाव डॉक्टर गौरव चंद्रकांत सोनवणे। मी जळगाव महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये प्रभाग क्रमांक 18 अ मधून निवडणूक लढवत आहे। शिवसेना पक्षाकडून मी उमेदवारी जाहीर करत आहे, उमेदवारी मागितलेली आहे। नमस्कार, मी स्वप्नील अशोक परदेशी। मी प्रभाग क्रमांक 12D सर्वसाधारण जागेवर शिवसेना पक्षातर्फे मी आज उमेदवारी अर्ज भरलेला आहे। नमस्कार, मी गणेश किसन सोनवणे। मी प्रभाग क्रमांक 19 ब मधून शिवसेनेतर्फे आज फॉर्म भरलेला आहे। आपण अर्ज दाखल केलेला आज काय सांगा? नमस्कार, मी माजी नगरसेवक चेतन गणेश सनकत। मी माझ्या धर्मपत्नी सौ कंचन चेतन सनकत यांच्या व माझी आई दुर्गाबाई गणेश सनकत यांचं अर्ज नॉमिनेशन दाखल केलेलं आहे निवडणूक लढण्यासाठी। आता अर्ज दाखल केल्यानंतर आता वार्डात सर्व फिरस्ती करू। प्रभाग क्रमांक 4 अ मधून नॉमिनेशन दाखल केलेलं आहे। कुठल्या विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही ही निवडणूक लढवता आहे? शनीपेठ प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 4 अ मध्ये पाणीची सुविधा असो, लाईटची असो, रोडांची असो, नाल्याला सुरक्षा भिंत, शौचालय, या सर्व विषय जे मी आतापर्यंत मार्गी लावत आलेलो आहे आणि जे मी विकास कामं केलेले आहे आणि सफाई कामगारांची जी 523 कामगारांची भरतीचा जो विषय मी मंत्रालयापर्यंत नेऊन ठेवलेला आहे, ती सर्व विषयाची राहिलेली कमी पूर्ण करण्यासाठी मी हे नॉमिनेशन भरलेलं आहे। आज या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आला होता? हो, आज मी प्रभाग 7 मधून अ मधून सीमा सुरेश भोळे म्हणून फॉर्म भरलेला आहे। मी आपल्या मागील विकास कामां या जोरावर, कमळ या पक्षाच्या जोरावर मी फॉर्म भरलेला आहे खरं तर। आणि मी भाऊंचे आशीर्वाद,
शहराचे लोकप्रिय आमदार राजूमामा भोळे, आपले पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, नंतर देवेंद्र भाऊ फडणवीस, गिरीश भाऊ महाजन, गुलाब भाऊ पाटील, नंतर आमदार राजूमामा भोळे, सुरेश दामू भोळे, लोकप्रिय आमदार. या सर्वांच्या आशीर्वादाने, या सर्वांच्या सहाराने मी हा फॉर्म अजून भरलेला आहे. आज मी या ठिकाणी प्रभाग क्रमांक 5मधून या जागेसाठी निवडणूक अर्ज दाखल केलेला आहे आणि मी 2 या ठिकाणी अर्ज दाखल केलेले आहे. कोणत्या पक्षाकडनं आहे? एक, माझे वडील याच जळगाव शहर महानगरपालिकेत कायम भारतीय जनता पार्टीच्या बाजूने कायम त्यांची भूमिका राहिलेली आहे. मी एक भारतीय जनता पार्टी या पक्षाच्या वतीने या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे आणि दुसरा अपक्ष दाखल केलेला आहे. आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तुम्ही प्रभाग 3मधून, काय सांगा? नमस्कार, मी रंजना भरत सपकाळे. मी प्रभाग 3मधून अर्ज भरलेला आहे. कुठल्या कुठल्या विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढणार आहे ताई? मी माझ्या नागरिकांचे बहुतेक कामं केलेले आहे. माझ्या प्रभाग 3मध्ये 100पैकी 70% मी पूर्ण कामं केलेले आहे. तर आता मी त्याचीच संधी साधून माझ्या पब्लिकवर एवढा विश्वास आहे की ते मला या निवडणुकीमधून माझा विश्वासाप्रमाणे निवडून देते. ते कुठल्या पक्षाकडनं भरलं? मी भाजपकडनं भरलेला आहे. माझी उमेदवारी दाखल केलेली आहे. प्रभाग क्रमांक 13D मधनं सर्वसाधारण गटामधनं मी माझी उमेदवारी दाखल केलेली आहे. कुठल्या विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवत आहे? आमच्या प्रभागामध्ये जवळजवळ 80% रस्त्यांचे कामं झालेले आहेत. त्यानंतर काही याचे मोकळे ओपन स्पेस होते, त्यांच्या वॉल कंपाऊंड वगैरे असे बरेच कामं मार्गी लागलेले त्या ठिकाणी आणि राहिलेले कामं आता ह्या मी मंजुरीला ठेवलेले होते. येणाऱ्या पुढच्या काळामध्ये ते पण पूर्ण होऊन जातील. आता यंग जनरेशनला रिप्रेझेंट करण्यासाठी इथं आली आहे. कारण की आता आधीच्या नीड्स जे होत्या आता थोड्या चेंज झाल्या आहेत. नीड्स आधी होतं आम्हाला पाणी हवं आहे, आम्हाला साफसफाई हवी, आतासुद्धा हवी आहे ते. पण आता फोकस करायचं आहे एज्युकेशनवर, रोजगारीवर आहे की नाही ते बघायचं. म्हणजे त्या बेसिक मुद्द्यांवर फोकस करायचं. पण आता कारण की आपल्याला नवीन गोष्टींवर फोकस करायचं आहे, त्यासाठी नवीन माइंडसेटसुद्धा हवा आहे. म्हणून आता त्यावर फोकस करेल. मी आता नवीन जनरेशनला रिप्रेझेंट करणार आहे. मी खूप साऱ्या तशाच प्रॉब्लेम्सला रिप्रेझेंट करणार आहे आणि त्यावरच त्यांना कसं सॉल्व्ह करायचं त्यावर फोकस करणार आहे. काय विजन घेऊन मला विजन सध्या तर माझा विचार होता मला सिविक सेन्सवर फोकस करायचं आहे आणि ओव्हरऑल क्लीनलीनेस, एज्युकेशन त्यावर फोकस करायचं आहे. कोणत्या प्रभागातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला? प्रभाग क्रमांक 3. कोणत्या प्रभागातून दाखल केलेला काय सांगा? वार्ड नंबर 4 भारतीय जनता पार्टी पक्षापासून उमेदवारी भेटली आहे. या ठिकाणी युवा आहे आणि युवकांच्या या ठिकाणी एक तरुण उमेदवार म्हणून तो या उमेदवारी करतो आहे, काय वाटतंय तुला? आता फक्त जे युवा आहे त्यांचे जे विचार आहे, आता जुन्या लोकांचे विचार जुने असतात आणि जे नवीन लोकांचे जे विचार आहे ते अपेक्षा वाढत जातात सर्वांचे. आई महापौर होत्या, वडिलांचेही आशीर्वाद लाभलेले आहे, वडीलही ज्येष्ठ नगरसेवक आहे. आगामी काळात काय मानस असेल? त्यांच्या आशीर्वादानेच पुढे काम करायचं आहे आणि जे लाभार्थींना जे योजना जे असतात ना तर पोचताना ते सर्वात अगोदर तेच काम करायचं आपल्याला. आज मी प्रभाग क्रमांक 12 ब आणि क या प्रभागात उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि आमचे नेते गिरीश भाऊ महाजन आणि आपल्या शहराचे आमदार राजूमामा भोळे, आमचे सर्व वरिष्ठ नेते यांच्या मार्गदर्शनाने आणि यांच्या आशीर्वादाने आज मी अर्ज दाखल केलेला आहे. भारतीय जनता पार्टीतर्फे माझा आज उमेदवारी अर्ज मी दाखल केलेला आहे. माझे नाव गायत्री इंद्रजित राणे.